नमस्कार मित्रांनो, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र. दररोज हजारो भाविक आणि कोट्यवधी रुपयांचा चढावा. पण याच मंदिरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंदिरातील देणगी मोजणी प्रक्रियेत कथित गैरव्यवहार, काही कर्मचाऱ्यांवर चोरीचा आरोप, FIR, SIT चौकशी, अटक आणि आता सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष. प्रश्न असा आहे, नेमकं काय घडलं? ही चोरी नेमकी कशी उघडकीस आली? यामध्ये कोणावर आरोप आहे आणि सर्वात महत्त्वाचं, या घटनेच्या भक्तांच्या विश्वासावर काय परिणाम होणार? चला बिंदास्त बोलू मध्ये आपण सगळं जाणून घेऊ. नेमकं प्रकरण काय आहे? मित्रांनो, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात दररोज लाखो रुपयांचं रोख रक्कम तसेच सोने चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू देणगी म्हणून येतात. ही देणगी ठराविक प्रक्रियेनुसार उघडली जाते, मोजली जाते आणि त्यानंतर बँकेत जमा केली जाते. पण काही महिन्यांपूर्वी देणगी मोजणीमध्ये अनियमितता असल्याचा संशय व्यक्त झाला. यानंतर मंदिर ट्रस्टने अंतर्गत तपास सुरू केला. काही अहवालांनुसार लपवलेले कॅमेरे बसवण्यात आले आणि त्यातून कथित गैरव्यवहाराची माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे. FIR आणि SIT चौकशी. प्राथमिक तपासानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीवरून 8 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली. यामध्ये देणगी मोजणीशी संबंधित काही कर्मचारी आणि इतर व्यक्तींचा समावेश असल्याचं वृत्त आहे. उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमली. SIT ने CCTV फुटेज, आर्थिक नोंदी, साक्षीदार आणि संपूर्ण प्रक्रिया तपासण्यात सुरुवात केली. चोरी कशी होत होती? प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार देणगी मोजणी दरम्यान काही कर्मचारी रोख रक्कम बाजूला काढत असल्याचा आरोप आहे. काही वृत्तांमध्ये संध्याकाळच्या शिफ्टमध्ये अशा घटना वारंवार घडल्याचा उल्लेख आहे, तर काही अहवालांमध्ये CCTV देखरेखीखाली त्रुटींचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ही सर्व माहिती अद्याप तपासाचा भाग आहे. अंतिम निष्कर्ष न्यायालयीन आणि तपास यंत्रणेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. किती पैशांचा प्रश्न आहे? या प्रकरणात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळे आकडे समोर आले आहेत. काही अहवालांमध्ये सुमारे 2 ते 3 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार उल्लेख आहे. तर अधिकृत तपासामध्ये नेमकी किती रक्कम गायब झाली याचा अंतिम निष्कर्ष अद्याप आलेला नाही. यामुळे आकड्यांपेक्षा संपूर्ण व्यवस्थेतील पारदर्शकता हा मोठा प्रश्न बनला आहे. ट्रस्टने काय केलं? या प्रकरणानंतर मंदिर प्रशासनाने काही मोठे निर्णय घेतले. देणगी मोजणारे सर्व कर्मचारी बदलण्यात आले. त्यांच्या जागी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उद्देश एकच, देणगी मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अधिक सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह बनवणं. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला. तपास निपक्ष व्हावा, राजकारणापासून दूर राहावा आणि सत्य समोर यावं यावर न्यायालयाने भर दिला. तसेच विशेष तपास पथकाच्या कामावर देखरेख ठेवण्याचे निर्देशही देण्यात आल्याचं वृत्त आहे. सर्वात मोठा प्रश्न मित्रांनो, हा विषय फक्त पैशांचा नाही, हा विषय आहे श्रद्धेचा. लाखो लोक आपल्या कष्टाचा पैसा विश्वासाने मंदिरात अर्पण करतात. तो पैसा मंदिर धार्मिक कार्य आणि समाज उपयोगी कामांसाठी वापरला जाईल अशी त्यांची अपेक्षा असते. अशा वेळी जर देणगी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्याचा परिणाम केवळ आर्थिक नसतो, तर भावनिक आणि सामाजिकही असतो. यातून काय शिकायला मिळतं? ही घटना एक मोठा संदेश देते. देशातील कोणतीही संस्था, ती सरकारी असो, खाजगी असो किंवा धार्मिक, पारदर्शक व्यवस्था, कडक लेखापरीक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि जबाबदारी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. श्रद्धा जितकी मोठी तितकीच जबाबदारीही मोठी असते. मित्रांनो, राम मंदिर हे करोडो भारतीयांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हणूनच या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर येणं, दोषींवर कायदेशीर कारवाई होणं आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी मजबूत व्यवस्था उभी राहणं हेच प्रत्येक भक्ताला अपेक्षित आहे. तुमच्या मते मंदिरातील देणगी व्यवस्थापन अधिक पारदर्शक करण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत? पूर्ण डिजिटल ऑडिट, AI आणि CCTV देखरेख, बँकेमार्फत थेट व्यवस्थापन की स्वतंत्र लेखापरीक्षण? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. अशाच तथ्याधारित, सखोल आणि निपक्ष विश्लेषणासाठी बिंदास्त बोलू चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.